नमस्कार, मी आनंद पांडे. माझ्याबरोबर आहे RPIचे विधानसभा अध्यक्ष रवी गायकवाड चेंबूर इथून, आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, काय सांगाल? आपलं स्वागत आहे. आणि निवडणूक महानगरपालिकेच्या जवळ आहे, त्याची तयारी सुरू झाली आहे. कशी तयारी सुरू आहे, काय सांगाल आपण? नमस्कार. महानगरपालिकेची तयारी करताना मी रवी गायकवाड, चेंबूर विधानसभा अध्यक्ष. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची आपण जी काही व्यथा ती लोकांसमोर पोचवण्याचं काम करताय, त्याबद्दल मी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो. आपण मुंबई महानगरपालिकेची ज्या काही समस्या आहेत, रस्ते, नाली सफाई, रस्त्यावर पडलेले खड्डे, आरोग्याचं जीवन, जे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्याऱ्याखाती जी काही हॉस्पिटल्स वगैरे येतात, त्या खरं तर या बघितलं तर फार वाईट अवस्था आहे मुंबई महानगरपालिकेची. आणि आज या ठिकाणी संपूर्ण फोकस जो जातो आहे तो संपूर्ण मंत्र्यांवरती किंवा इतर आमदारांवरती तो फोकस जातो आहे. परंतु सर्वसामान्यांची व्यथा या राजकारणामध्ये कुणीही जाणत नाही. ज्याला त्याला पडलं आहे की ह्याची कशी भट्टी लावायची, त्याची कशी भट्टी लावायची, एवढं फक्त ते येतं आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काही व्यथा आहेत ह्याच्याकडे पूर्णपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जे महाराष्ट्राचे जे राजकीय पक्ष आहेत त्यांचं संपूर्ण आणि पूर्णपणे त्यांचं दुर्लक्ष आहे. आज सायनसारख्या रुग्णालयामध्ये, जे सारख्या रुग्णालयामध्ये, KM सारख्या रुग्णालयामध्ये, टाटा रुग्णालयामध्ये, नायर रुग्णालयामध्ये, हे जे आपल्या मुंबईमध्ये जे अत्यावश्यक जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयाची दुरावस्था झालेली आहे. त्याच्यामध्ये जे काही सुविधा आहे पाहिजे त्या सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही. रस्त्याने जाताना जो घरातला नागरिक आहे, जो बाईक घेऊन बाहेर पडला, तो घरी परत येईल का नाही याची खात्री नाही. जो रेल्वेने प्रवास करणारा जो आमचा जो भाऊ आहे, तो नोकरीसाठी जेव्हा तो जातो सकाळी घरातून उठून, तो परत रात्री रेल्वे प्रवासातून घरी येईल का नाही याची गॅरंटी नाही. परंतु या राजकारण्यांना फक्त त्याची फक्त उणे धुणे काढण्याची चुरस लागलेली आहे. त्यामुळं जर या नागरी समस्येकडे, नागरी प्रश्नांकडे जर मला वाटते कदाचित या राजकारण्यांनी लक्ष दिलं तर मला वाटते नक्कीच मुंबई महानगरपालिकेची आणि महाराष्ट्राची प्रगती होईल. चेंबूरमध्ये जर बघितलं तर चेंबूर विधानसभा मोठी विधानसभा आहे आणि लोकांची खूप समस्या आहेत. सध्या पावसाची वेळ आहे, डेंग्यू मलेरियासारखा आजार लोकांमध्ये पसरत आहे. त्याच्या संदर्भात काय सांगाल? चेंबूरसारखा प्रदूषित विभाग अख्ख्या मुंबई महाराष्ट्रात कुठंच नाही. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही त्या प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी, प्रदूषणमुक्त चेंबूर करण्यासाठी आम्ही वारंवार आंदोलन करतो. परंतु कोणत्याही प्रकारचं सरकार याची दखल घेत नाही. या ठिकाणी संपूर्ण मुंबई महानगरपालिकेला देखील पत्रव्यवहार करून, प्रदूषण मंडळाला देखील पत्रव्यवहार करून, परंतु मुंबई महानगरपालिका याकडे कधीच काळजीपूर्वक लक्ष देत नाही. आणि चेंबूरसारखा या ठिकाणी कॅन्सरचे पेशंट जास्त, TBचे पेशंट जास्त, अस्थमाचे पेशंट जास्त, हृदयविकाराचे पेशंट जास्त, अशी ह्या रुग्णांची संख्या संपूर्ण जास्तीत जास्त चेंबूरमध्येच आहे. आणि या ठिकाणी जसं पाहिजे तसं या ठिकाणी आरोग्य सुविधा भेटत नाही. डेंग्यू मलेरियासारख्या पेशंट जर आपण एखाद्या रुग्णालयात, शताब्दी रुग्णालयात पाठवला, चेंबूरमध्ये एक मोठं रुग्णालय शताब्दी रुग्णालय, त्या ठिकाणी डॉक्टरचीच व्यवस्था नाही. ते सरळ हातवर करतात की आमच्याकडे डॉक्टरची सुविधा नसल्यामुळं तुम्ही हा पेशंट इथून सायनला घेऊन जावा किंवा राजेवाडीला घेऊन जावा. मग जर नुसत्या नावापुरतं जर ह्या आपल्या बाजूला माता रमाई प्रसूतिगृह आहे, त्या ठिकाणी जर एखादी गरोदर महिला तिथं गेली तपासण्यासाठी, तिला तिथून पेटाळून लावतात. चेंबूरसारख्या ठिकाणी एक महारुग्णालय आहे, जे तिथं अत्यावश्यक ते चेंबूर परिसरातले लोक त्या ठिकाणी जातात. डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तिथं पेशंटला रुग्णवाहिके पण अवेलेबल नसते. एखादा पेशंटच्या छातीत दुखत असेल तर त्याला आपल्याला प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सनी त्यांना घेऊन जावं लागतं. जनप्रतिनिधी काय करताय की जे लोकांनी मतदान करून निवडून दिलेलं आहे ते जनप्रतिनिधी काय करताय? जनप्रतिनिधी त्यांची समस्या ते महाराष्ट्र शासनाला कळवतात आणि ते महाराष्ट्र शासनाला कळवतो आणि नंतर ते आम्हाला वेटिंगवर ठेवतात की आपण थोड्या दिवसात आपण ह्या सुविधा देऊ, आपण त्याच्याकडे काहीतरी निर्णय घेऊ.
महानगरपालिका चुनाव जवळ आहे आणि कधीही होऊ शकतात. महानगरपालिकाच्या समोर किती मोठं आव्हान आहे आणि जे पक्ष आहे ते पक्षांच्या किती मोठं आव्हान आहे, एकमेकांच्या बरोबर आहे आणि जनताच्या काय विषय काय सांगाल नेमका? जनतेला ज्या सोयीसुविधा जो माणूस देईल त्यालाच जनता मतदान करेल. आज सिद्धार्थ कॉलनीसारख्या ठिकाणी आम्ही राहतो, त्या ठिकाणी फार वाईट अवस्था आहे. वर्षाच्या 12ही महिने त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा होतं. त्या ठिकाणी कधी जर मुलगी बघायचा कार्यक्रम झाला तर तो आम्हाला 4 ते 8च्या नंतर घ्यावा लागतो. एखादी अंत्ययात्रा काढायची वेळ आली ती देखील 4 ते 8च्या नंतर काढावी लागते. एखाद्या ठिकाणी जर लग्नविधी असेल किंवा एखादा साखरपुडा असेल तर फार वाईट अवस्था आहे. त्या ठिकाणी 4 ते 8 जे पाण्याची वेळ असल्यामुळं ते पूर्ण रस्त्यावर पाणी भरतं. संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीत वर्षाच्या 12ही महिने गुडघ्या एवढं पाणी जमा होतं 4 ते 8च्या वेळेत. प्रत्येक वेळेस आम्ही प्रशासनाला, महानगरपालिकेला तक्रारी करून वारंवार त्या ठिकाणी आम्ही जाऊन मोर्चे काढून आंदोलन करून, परंतु ते काय त्या ठिकाणी ज्या नागरिकांना, ज्या सिद्धार्थ कॉलनीतील किंवा चेंबूर परिसरातल्या लोकांना ज्या काही तिथं सोयीसुविधा पाहिजे त्या मिळत नाहीत. त्याच्यामुळं यावेळेस जे आम्हाला सहकार्य करतील लोक ठरवतील कोणाला करायचं कोणाला नाही करायचं. RPI भाजप बरोबर आहे सत्तामध्ये. जर बघितलं तर ह्यावेळी RPIच्या लोकांना तिकीट भेटणार? RPIच्या लोकांना तिकीट भेटू दे. तुमची मागणी काय नेमकं? आमची मागणी अशी आहे की आम्ही स्वबळाची तयारी केलेली आहे. त्याच्यामुळे इतर ठिकाणी काय हे आम्हाला माहिती नाही, परंतु चेंबूर हे RPIचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणामधून आम्ही चेंबूरच्या सर्वच्या सर्व जागा आम्ही लढणार आहोत. आम्ही स्वबळावर लढणार? स्वबळावर लढणार आम्ही. आठवले साहेबांचा तसा आदेश आहे, आपण तयारी करा, कामाला लागा आणि आपली आपली तयारी करून ठेवा. जर बघितला तर मोठी मोठी समस्या आहे, वेगवेगळे पक्ष आहे, सगळे कामावर लागले आहेत. महानगरपालिका चुनाव जवळ आहेत, त्याच्या तयारी सुरू केलेल्या आहेत. भाजपा असू द्या, RPI असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस, शिवसेना, सगळे पक्ष जे आहेत सगळे तयारी. भाजप बरोबर आहे सत्तामध्ये. जर बघितलं तर ह्यावेळी RPIच्या लोकांना तिकीट भेटणार? RPIच्या लोकांना तिकीट भेटू दे. तुमची मागणी काय नेमकं? आमची मागणी अशी आहे की आम्ही स्वबळाची तयारी केलेली आहे. त्याच्यामुळे इतर ठिकाणी काय हे आम्हाला माहिती नाही, परंतु चेंबूर हे RPIचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणामधून आम्ही चेंबूरच्या सर्वच्या सर्व जागा आम्ही लढणार आहोत. आम्ही स्वबळावर लढणार? स्वबळावर लढणार आम्ही. आठवले साहेबांचा तसा आदेश आहे, आपण तयारी करा, कामाला लागा आणि आपली आपली तयारी करून ठेवा. जर बघितला तर मोठी मोठी समस्या आहे, वेगवेगळे पक्ष आहे, सगळे कामावर लागले आहेत. महानगरपालिका चुनाव जवळ आहेत, त्याच्या तयारी सुरू केलेल्या आहेत. भाजपा असू द्या, RPI असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस, शिवसेना, सगळे पक्ष जे आहेत सगळे तयारी. तुमची तयारी नेमकं काय सुरू आहे? आमची तयारी, आमची एक तर महानगरपालिका जी जिंकण्यासाठी आमची तयारी अशी आहे की जी नागरी समस्या आहे त्याच्यावरती जास्त फोकस आहे आमचा. एक तर सर्वात जास्त मोठी समस्या आपल्या चेंबूर विभागामध्ये लाईट बिलाची. अदानी कंपनीने या चेंबूरच्या नागरिकांना मुंबई बाहेर पाठवण्याचं कटकारस्थान रचलं आहे. त्याच्यामुळं त्या अदानी कंपनीचा डाव आम्ही उधळणार आहे. त्यामुळे आमचा पुढचा फोकस असेल तो जे आम्हाला आम्ही ते अदानी कंपनीच्या विरोधात आमचा फोकस असणार आहे. कारण घरोघरी जाऊन लाईट बिलाची जर समस्या पाहिली आपण तर प्रत्येकाला कुणाला 8,000, कुणाला 10,000, कुणाला 15,000 असं एक लाईट बिल ते पाठवून त्या लाईट बिलाच्या माध्यमातून चेंबूरच्या जनतेला त्यांनी वेठीस धरलेलं आहे. आणि ही जी झोपडपट्टीतली जी संख्या आहे आमची, जी ज्याच्यामध्ये जास्त जयभीमवाल्यांचा वावर आहे आणि ही अशी मागासवर्गीयांची ही चेंबूर विधानसभा असल्यामुळं की ह्या ठिकाणी अदानी कंपनी असू द्या किंवा महानगरपालिका प्रशासन असू द्या, महाराष्ट्र शासन असू द्या, या लोकांनी या झोपडपट्टी मुक्त करण्याचं बऱ्याचदा त्यांनी प्लॅन केला होता, परंतु तो झोपडमुक्त चेंबूरवाल्यांना करून या ठिकाणी टोलेजंग अदानीसारख्या उद्योगपतीला त्याला त्याच्या ताब्यात देऊन इथला जो मराठी माणूस, इथला जो मागासवर्गीय माणूस, इथून त्याला पळवायचं काम चालू आहे. त्याच्यामुळं यावेळेस जनता चांगली हुशार आहे आणि ही जनता, चेंबूरची जनता ही RPIच्या पाठीमागं ताकदीने उभी आहे. आमच्याशी बातचीत केलं, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.